यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पर्वती नागरिक सहकारी संस्था आणि सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं पद्मावती माता मंदिरामध्ये दुर्गाष्टमी निमित्त श्री सुक्त पठणास कार्यक्रम संपन्न. सर्वप्रथम पद्मावती देवीला वंदन. पर्वती नागरिक सहकारी संस्था आणि सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दुर्गाष्टमी निमित्त श्री सुक्त पठणास 2 वर्ष म्हणजे 25 महिने पूर्ण झाले. या निमित्ताने झेप फाउंडेशन पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कर्तृत्ववान नारी शक्तीचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि ज्येष्ठ अभिनेत्री माननीय लीला गांधी, गरीब परिस्थितीत मात करून LLB शिक्षण पूर्ण करून गुन्हेगारी क्राईम क्षेत्रातील वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट माननीय अनुश्री पुराणिक आणि माननीय सीमा बद्धे, माननीय साक्षी कांबळे, माननीय विश्वजित मोरे, माननीय अद्वैत पाटील यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ कलावंत माननीय लीला गांधी, पर्वती नागरिक कृती समितीच्या अध्यक्षा माननीय श्रेया फाटक, तसेच सुखकर्ता प्रतिष्ठानचे माननीय शेखर कोरडेसर, ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायिका माननीय चारुता शहाणे, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, पोलीस तपास क्राईम रिपोर्टर, बाळकडू दैनिक, सेवाशक्ती दैनंदिन, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल प्रतिनिधी माननीय कांताभाऊ राठोड, सामाजिक कार्यकर्त्या माननीय शारदा सरोदे, सामाजिक कार्यकर्ते माननीय भानुदास ढोबळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पद्मावती देवीची आरती गायिका चारुशीला बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आली. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या बाबा बोरकरांच्या काव्याचा उल्लेख फक्त पुरस्कार देणारे आणि घेणाऱ्याच्या ठिकाणी देवाचे काम करण्याचे दिव्यत्व दिसते. त्यांना वंदन करून पुरस्कार देणे यामध्ये कृतज्ञता आहे. स्वीकारणारे तर त्यामुळे अधिक प्रेरित होत असतात. सेवेपेक्षा देवाचे काम फार मोठे आहे. दात भावना पुरी सामवेना होते कुचंबना आशयाची अशी अवस्था होते असे म्हणून सर्वच कामास वंदन करण्यात आले, मनोगत व्यक्त करण्यात आले. प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.